जिजाऊ रसोई में तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवते हे भेंडी आणि बटाटा भेंडी बनवते। त्याच्यासाठी मी इकडे कढई ठेवली। कढईमध्ये मी तेल गरम करून घेते आणि त्याच्यात असे बारीक बारीक एक बटाटा आहे मीडियम साईजचा, तो असं कापून घेतला आहे। आता मी आधी बटाटे तळून घेते, बारीक पाण्यातून काढून तळून घेते। इकडे मी भेंडी कापून ठेवली आहे अशी गोल गोल। इकडे मी अशी गोल गोल भेंडी कापून घेतली आहे। इकडे एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला आहे चौकर, थोडेसे लसूण, थोडी हिरवी मिरची घेतली आहे आणि थोडा कोथिंबीर घेतली आहे। आता मी आधी मस्त आलू तळून घेते। बटाटा छान असे तळून झाले आहे बटाटे। तर बटाटे काढून घेते। आता याच्यात थोडं जिरं टाकते, अर्धा चमच लसूण, हिरवी मिरची, आता कांदा टाकते। हे पहा कांदा आता थोडा परतून झाला आहे। आता मी त्याच्यात भेंडी टाकून देते। थोडी हळद टाकून देते। आता स्वादानुसार मीठ टाकून देते। झाकण नाही ठेवायचं, थोडी क्रिस्पी बनायला पाहिजे भाजी आपली, म्हणून मी झाकण नाही ठेवणार। आता मी 3-4 मिनटं छान असे शिजवून घेते भेंडी। हे पहा 2-3 मिनटं झाले, मी मधून मधून हलवत होती। हे पहा छान असं कांदा लसूण भेंडी छान झाली आहे। आता मी याच्यात बटाटे टाकून देते जे तळले होते आपण। छान मिक्स करून घेते आणि आता मसाले टाकून देते। 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला, थोडेसे धना पावडर आणि हे चाट मसाला अर्धा चम्मच। तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता थोडी चटपटी बनण्यासाठी। टिफिनसाठी खूपच छान लागते ही भाजी। बटाटा भेंडी छान अशी तयार झाली आहे आता आपली। बघा जसं अजिबात चिकट वगैरे नाही आहे आणि खूपच छान लागते ही भाजी। आता मी हे काढून घेते आणि वरून कोथिंबीर टाकून देते। गॅस बंद करते, कोथिंबीर टाकली आणि छान असे आपली बटाटा भेंडी तयार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? बटाटा भेंडी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।